संडेला आणलेल्या भाजीपाल्यामध्ये मी आळूची पानं पण आणलेली होती. 2-3 दिवस झालं उलटून गेले, पण आळूच्या वड्या बनवणं काही झालंच नाही आणि पानं पण खराब व्हायला लागली होती. कारण पिलूच्या पप्पाचे फर्स्ट शिफ्ट चाललेले. सकाळी 5 वाजता टिफिन बनवून द्यावा लागतो. मग या गडबडीमध्ये कुठे आळूच्या वड्या बनवत बसाव्या असा प्रश्न पडतो. म्हणून मी एक दिवस अगोदरच रात्री 9 वाजता संपूर्ण वड्या तयार करून घेतल्या, छानपैकी उकडून घेतल्या, थंड झाल्यावरती कट करून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी चपात्याचं पीठ मळल्यानंतर सगळ्या वड्या शेलो फ्राय करून घेता येतील. मग मी सगळ्या शेलो फ्राय करून घेतल्या वड्या. सोबत बटाट्याची भाजी पण बनवली होती. म्हटलं आळूवडी खूपच कोरडी होईल चपात्यासोबत, तोंडी लावायला थोडीशी बटाट्याची भाजी पण हवी. आणि आळूवडीचा संपूर्ण व्हिडिओ उद्या सकाळी 11:30 वाजता यूट्यूब चॅनलवरती येऊन जाईल, तर सर्वांनी तिथं जाऊन नक्की पहा. 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी सांगता येत नाही, खूप गडबड होते. आणि मग तुम्ही सर्वजण मला कमेंट करता खूप फास्टमध्ये बोलते, जरा समजेल असं बोलत जा. म्हणून त्यासाठी सर्वांनी माझे फुल व्हिडिओ पण पाहत जा, म्हणजे तुम्हाला पण समजेल. तर लोणचं पण तयार केलेलं होतं घरच्या घरी, त्याचा पण व्हिडिओ 2-3 दिवसात चॅनलवरती येऊन जाईल. अशा पद्धतीने आपला टिफिन भरून तयार झालेला आहे. आवडला